नमस्कार मित्रांनो, श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे। तर मित्रांनो, आमच्याच या अक्कलकोट तालुक्यामध्ये एक नवीन शेतकऱ्यांनी या पॉवर विडर घेतलेला आहे। तर ते अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या गुलाबाच्या फुलामध्ये रोटर मारत असताना तुम्हाला दिसत आहे। तर अतिशय चांगल्या पद्धतीने चालत आहे। तर त्या शेतकऱ्यांशी एकदा संवाद साधून बघूया, त्यांनी कितीला घेतले, कसं घेतले, गाव कोणतं, सगळं त्यांच्याकडून माहिती घेऊया। चला तर मग त्यांच्याकडून संवाद साधूया। तर मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता, अगदी चांगलं येत आहे। आणि इकडे या बाजूला रोटर मारलेला आहे, तुम्ही पाहू शकता, अगदी व्यवस्थित रोटर या ठिकाणी पडलेला आहे। तर इकडच्या बाजूला सध्या रोटर सुरू आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता, त्या बाजूने इकडच्या बाजूपर्यंत आता आलेले आहेत। तर त्यांच्यासोबत आता थोडा 1-2 मिनिट संवाद साधूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया मशीनच्या बाबतीत। नमस्कार काका, तुम्ही हे मशीन घेतलात, कधी घेतलात, म्हणजे किती दिवस झाले आता घेऊन? 1 महिना झाला मशीन. 1 महिना झाला। तर तुमचं आधी नाव, गाव आणि तुमचं शेत किती आहे ते सांगा। माझं नाव महादेव शिवशंकर कोणदे, राहणार रामपूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर, रामपूर गाव. तर तुमचं शेत किती एकर आहे? 5 एकर. 5 एकर सगळं हे बागायत आहे? हा, बागायत. आणि त्यामध्ये तुम्ही फुलं वगैरे हे करतात, अशा पद्धतीने तुमचं शेत आहे? ऊस आहे. आणि हे किती एचपीचं मशीन आहे? आपलं जे मशीन आहे ते किती एचपीचं मशीन आहे? मशीन 11 एचपीचं आहे. मशीन 11 एचपीचं आहे. वर्षा शिन्नरी म्हणून कंपनी आहे. वर्षा शिन्नरी म्हणून कंपनीचा. किती रुपयाला पडलेली मशीन? हे 1,60,000 पडलेली. 1,60,000. तुम्हाला ही मशीन घेण्याची आयडिया कुठून आली, म्हणजे कधी? म्हणजे असंच युट्यूब वर बघत गेल्यावर आम्हाला असंच गावलं. याच्या आधी व्हीएसटीचं घ्यायचं पण हे केलं होतं, पण व्हीएसटी वाल्याचं थोडं रिवर्स घेण्याचं ह्याच्यात असल्यामुळं हे आम्ही चॉईस केलो. लई दिवस झाले, 1 वर्ष झालं बघत होतो मी व्हिडिओ. पण मला काय आपलं जिल्ह्यातलं एजन्सी कोणच गावलो नव्हतं. असंच युट्यूब बघत मला एक दिवशी मोळवाल्याचं पत्ता भेटलं. त्यांना फोन करून कॉन्टॅक्ट केल्यावर त्यांनी म्हणला, या म्हणला मशीन आहे, बघायला या म्हणला. एकदा जाऊन बघून आलो. नंतर जाऊन गाडी बुक करायला गेल्यावर त्यांनी डेमो बी दाखवला आम्हा. मस्त जबरदस्त मोती लावत होती गाडी. त्याच्यामुळे आम्ही गाडी बुकच करून आलो. नंतर बुक केल्यावर 1 महिन्यानं मशीन भेटली आम्हाला. बुक केल्यानंतर 1 महिन्यानं तुम्हाला मशीन भेटली? वेटिंग होती. मग घरपोच मिळाली का तुम्ही तिथे जाऊन घेऊन आलो? घरपोच काय मिळाली नाही. आम्ही जाऊन इथनं गाडी करून घेऊन जाऊन आम्ही आणलेले. तुमच्या स्वतःचा गाडी करून तुम्ही स्वतः घेऊन आलो? खर्च घालून इथं आणल्या. मग ते जे आहे स्पेअर पार्ट ह्याचं जे असतात ते तिथं त्यांनी सगळं हे करून देतात का? तुम्ही इथं आल्यावर ते सगळं फिट केलं? सगळं तिथं फिट करून, तिथं ट्रायल घेऊन, तिथं जाग्यावर त्यांनी डेमो घेऊन गाडी दिली आमच्या. डेमो वगैरे सगळं तिथं दाखवली तुम्हाला, नंतर फिट करून तुम्हाला गाडी दिली? तिथं जागेवर सगळं फिट करून तुम्हाला 1,60,000ला पडले? 1,60,000ला तिथं पडले. मग ही गाडी आता तुम्ही घेऊन 1 महिना झालाय, तोपर्यंत कसं व्यवस्थित चाललंय का नाही? मस्त चाललंय, काय नाही अडचण आपल्याला, व्यवस्थित चाललंय. उसाला सुद्धा मी चालवलो, उसाला भर लावलो, उसात चाळणी केलो, दोन्ही कामाला बेस्ट चाललं. मग जसं युट्यूब वर सांगितलं जाते माहिती, युट्यूब वर जसं सांगितलं जाते माहिती, तसं एकच याच्याने चाललंय. जसं युट्यूब वर इतर जे शेतकरी पाहत असेल नवीन, आता त्यांना युट्यूब वर पाहिल्यानंतर असं वाटतं की हे बाबा असं कसं होऊ शकतं, एवढं कमी किमतीमध्ये असं ट्रॅक्टर कसं होऊ शकतंय का, चालतंय का नाही, पहिला असंच वाटत होतं. पण प्रत्यक्षात जाऊन आम्ही जेव्हा त्यांच्याकडे डेमो बघितलो आम्ही, माती बिती लावायची, सरी बिरी पाडायची, त्यांनी डेमो आम्हाला दाखवल्यावरच आम्ही गाडी बुक. म्हणजे स्वतः आल्यावर सुद्धा आम्ही ऊसात बी चालवलो, मी ऊसात बी माती चढवलो, मस्त 1 फूटभर माती चढले त्याला. आणि चाळणी बी केलो. आता गुलाबात तर बघितलं तुम्ही चाळणी करायचं, गुलाबात सगळं व्यवस्थित, गुलाबात तर 4 फूट सगळं व्यवस्थित झालेलं आहे. रोटर सगळं व्यवस्थित आहे. 4 फुटी लोटर आहे. 4 फुटी रोटर आहे? 4 फुटी लोटर आहे चाळणीसाठी. मातीसाठी 5 फुटापर्यंत माती लावते. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा अल्पभूधार शेतकरी, म्हणजे 5-6 एकर 2-4 एकर शेत असेल, त्या शेतकऱ्यांनी हा मशीन घ्यायला पाहिजे. परवडतंय. परवडते आणि कमी किंमतात काम चांगलं व्यवस्थित करतंय. घ्यायला पाहिजे, घेतलं तरी काय अडचण नाही. पैसे कमी आणि चांगलं काम, वेळेवर काम आणि छोट्या शेतकऱ्यांना परवडायसारखं मशीन आहे. म्हणजे कसं आहे, आता पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पेरणीचे दिवस असतात त्यावेळेस पेरणीच्या काळामध्ये ट्रॅक्टर आपल्याला मिळत नाही, बैलजोडी मिळत नाही. मग अशा वेळेस अशी जर मशीन असेल
तर त्या शेतकऱ्यांना चांगलं चांगलं आहे चांगलं आहे. त्याला सुद्धा पेरणी यंत्र हे ते सगळं बसतं म्हणलंय आम्हाला, पण आम्ही काय आणले नाही दुसरं काय साहित्य. बघावं म्हणलं मशीन जर दाखवलं तर मग आम्ही सगळं त्याचं सामान घेऊ शकतो म्हणून आम्ही फक्त लोटर दिलेत मला 3 नमुन्याची. हा. आता नुसतं ही मशीन घेतलं तुम्ही आणि मशीन आणि रोटर. 3 नमुना लोटर दिलेत. हा. मग ही जी मशीन आहे, आता समजा एखाद्या शेतकऱ्याचं काय लांब शेत असते, म्हणजे गाव लांब आणि शेत लांब, 2-3 किलोमीटरचं अंतर असते, 4-5 किलोमीटरचं अंतर असतंय. मग अशा वेळेस हे असं एवढंच असं धरून चालवलं येते का, शीट वगैरे मिळते म्हणजे बसून वगैरे घेऊन जाता येते? शीट येतंय. आम्ही म्हणलं बघू म्हणलं मशीन सक्सेस झाल्यावरच ते घेऊन जावं म्हणून. त्याचं 5,000 का 7,000 रेट सांगितले त्यांनी आम्हाला. म्हणलं नंतर घ्यावं आम्ही बघून, मशीन व्यवस्थित चाललं तर घ्यावं म्हणून आम्ही सोडलो. म्हणजे तुमचं शेत आणि घर जवळ आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची सध्या गरज पडली नाही म्हणून घेतलं नाही. गरज नाही. जर गरज असेल तर त्याचे एक 7-8 हजार जे किंमत असेल ते द्यायचं आणि ते घेऊ शकता. आणि ते कुठं बसते? बसतंय हे चाक काढायचं, हे चाक्याचं पेनाजवळ बसतंय आणि परत आम्हाला जर शेतात जाऊन काम करायचं असेल तर शीट काढून बाजूला ठेवायचं, इथं लावायचं. म्हणजे ते काम करत असताना चालत नाही. चालेल. काम करण्यासाठी असं मशीनने काम करावं लागते. असं आपले हे हँडल असतं त्याच्यातनं. आणि ज्यावेळेस आपण आपल्याला जायचं असते, कुठं लांब आपल्याला जायचं असेल, काय करायचं असेल तर त्यावेळेस आपण शीट लावून तिथं जाऊ शकतो. रोटर जे आहे त्याचं साईज कमी जास्त करता येते का आपल्याला? कमी जास्त. ही मला आता सध्या 4 फूट आहे. आता अजून बी 1 फूट वाढतं. हे 5 फूट फ्लोटर पर्यंत चालतंय चाळणीला. आणि मातीला भर लावायची लोटर वेगळंच आहे. मग हे जे चाक आहेत, आता जे चाक आहेत हे टायर आहेत का लोखंडी आहेत चाक? हे रबर आहेत. रबर आहेत म्हणजे पंक्चर होत नाही? पंक्चरचं काय संबंधच नाही. पंक्चरचा काय विषय नाही. आत लोखंडीचं कोटिंग आहे, वर रबर आहे. त्याला काय ट्यूब नाही, काय नाही. ट्यूबलेस टायर असलेली आहे. मग आता मला सांगा, तुम्ही जे 1 महिन्यापासून आता मशीन आणलं, 1 महिन्यापासून चालवतात, तुम्हाला काय मेंटेनन्स खर्च वगैरे काय आलं का 1 महिन्यामध्ये? काय नाही, मेंटेनन्सचा काहीच विषय नाही. फक्त मला एक 10 तासाला ऑइल बदली करा म्हणली होती. तेवढं ऑइल बदली केली. ऑइल बदली केलो. 1.5 लिटर ऑइल बसतं. 1.5 लिटर. मग किती महिने चालते ते 1.5 लिटर? किती किलोमीटर वगैरे काय असते? त्यांनी कंपनीचं मला सांगितलं तर एक सुरुवातीला ऑइल सांगितले होते एक 10 तासाला. नंतर तुम्ही ऑइल बदली केल्यावर तुम्ही 30 तास चालू 40 तास बी चालू शकतो आपण. आणि पुढं परत दुसरं झालं, तिसरं तुम्ही जर ऑइल बदली केलं तर पुढं 50-60 तास बी चालतं. मग हे मशीन जे आहे ते पेट्रोल आहे का डिझेलवर आहे? डिझेलवर आहे. मग आता जे आपल्याकडचे आपल्या भागामध्ये अक्कलकोट तालुक्यामधील जे नवीन शेतकरी असेल, घ्यायचं असेल त्यांना, तर तुमच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट साधू शकतात का? तुमचं कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता का त्यांना? काहीच अडचण नाही. माझा कॉन्टॅक्ट नंबर बी शिवू शकतो आणि येऊन माझ्या शेतात येऊन डेमो बी घेऊन बघितलं तरी काय अडचण नाही. तुमचं अजून एकदा नाव सांगा, तुमचा मोबाईल नंबर सांगा, तुमचा पत्ता सांगा. माझं नाव महादेव शिवशंकर कोणदे, राहणार बोरी रामपूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9960 62 72 84. 9960 62 72 84. हां. तर मित्रांनो, तुम्हाला नंबर दिलेला आहे आणि मशीन समोर आहे. त्यांचा पत्ता सांगितलेला आहे. पत्ता आहे तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर आणि बोरी रामपूर. तर या ठिकाणी तुम्ही येऊन आपल्या शेतात, त्यांच्या शेतामध्ये तुम्ही डेमो पाहू शकता, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून विचारू शकता माहिती. आणि हे मी पण बघितलो, अगदी बेस्ट आहे. तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच माहितीपूर्ण शेतीपूरक व्यवसाय यासारख्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर काका, अजून काय सांगायचं का तुम्हाला या मशीनबद्दल? मशीन योग्य मस्त चालतंय. कोणी जरी विचारलं तर आपण योग्य सल्ला देऊ त्यांना. मशीन तर मला पटलंय म्हणून तरी आम्ही आणलेलं आहे का मशीन चांगलं चालतं. आता हे घ्यायचं प्रोसेस काय असते, म्हणजे तिथं जाऊन काय नाही. याला मोहळला तिरुपती उद्योग समूह म्हणून हे इथं डीलरशिप आहे, त्यांच्याकडे नंबर सांगितलं तरी चालतंय. आणि तुम्ही युट्यूबवर तिरुपती उद्योग समूह म्हणून टाकलं तरी युट्यूबवर त्यांचं ॲड्रेस येते, त्यांचे व्हिडिओ येतात. तर बघून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून गाडी बुक करू शकता. त्यांनी या म्हणलं तर तुम्ही जाऊन तिथं बघू बी शकता. तिथं डेमो बी दाखवतील, मशीन दाखवतील, काय अडचण नाही. तर काका, मला सांगा की ही जी मशीन आहे याला सबसिडी मिळते का? आहे ना, सबसिडी आहे.
किती मिळते सबसिडी? सबसिडी आहे तर पण सबसिडी किती आहे हा ऍक्च्युअली आम्हाला काय कळालं नाही तर सबसिडी आहे. सबसिडी आम्ही सुद्धा मग त्याचा फॉर्म भरला? हा त्याचा फॉर्म भरलो, सगळं आलंय. आमच्या पूर्वसंमती आल्यावरच आम्ही गाडी खरेदी केलो. येऊन साहेबांनी सगळं फोटो बिटो काढून घेऊन गेल्यात आणि फक्त सगळं सबमिट केलं. फक्त पैसे अजून आले नाही, पण किती येतात काय सांगू शकत नाही. म्हणजे आधी सबसिडीसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर ना तुम्हाला मंजुरी ज्यावेळेस येते. लाभार्थी म्हणून तुमचं नाव येईल त्यावेळेस त्या नाव आल्यानंतर ना तुम्हाला मशीन खरेदी करायचं करावं. पूर्ण रक्कम देऊन. हा मग खरेदी केल्यानंतर ना तुम्हाला त्या सबसिडीची रक्कम इथं येऊन परत त्यांनी फोटो वगैरे काढून नंतर ना तुमच्या नावाने पाठवतील. आमच्या अकाउंटवर. आता तुम्ही पाहू शकता या मशीनवर नाव दिलेलं आहे मित्रांनो. तर महाराष्ट्र शासन कृषी विभाग योजना राज्य कृषी यांत्रिकीकरण सन 2025 अंतर्गत पॉवर विडर. तर लाभार्थीचं नाव आहे श्री मल्लिकार्जुन शिवराय बिराजदार, गाव उमरगे, तालुका अक्कलकोट, तालुका कृषी अधिकारी कार्यालय अक्कलकोट. तर मित्रांनो ही या लाभार्थीचं नाव आहे. म्हणजे लाभार्थी म्हणजे 100% या ठिकाणी सबसिडी यांना मिळणार आहे. तर सबसिडीबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे, अगदी चांगलं माहिती दिलेलं आहे मित्रांनो. अजून काही याबद्दल माहिती पाहिजे असेल, आपल्याच भागातील आहेत शेतकरी, त्यांचे मोबाईल नंबर सुद्धा व्हिडिओमध्ये दिलेला आहेत आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि अजून काय पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून तुमचे प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी मिळू शकता. धन्यवाद.